Hello and welcome to Audio Gyan. Today's episode is really special one for me. We'll be speaking to Pandit Sudhir Mainkar and we'll try and understand some basics of tabla. Pandit Sudhir Mainkar was trained by Ustad Inam Ali Khan of Delhi Gharana and Pandit Sudhir Kumar Saxena of Ajrada Gharana. Pandit Mainkar's passion for traditional tabla and reluctance to compromise on its purity and authenticity makes him one of the most important figures in the contemporary music world. Pandit Sudhir Mainkar commands immense respect for his deep understanding of tabla. He has written a book on tabla under the title Tabla Vadan Kala or Shastra, published by A.B. Gandharva Vidyalaya Mandal. He has also written another research based book on tabla under the title Aesthetics of Tabla in 2008 and is also published in Hindi edition. I am so honored and feel privileged to ask few questions about tabla and music to the 80-year-old Pandit Sudhir Mainkar. This audio gyan will be in Marathi. Welcome to the show, काका. खूप खूप आभार तुम्हाला की तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला त्याबद्दल. आज माझ्याकडे असे काहीच प्रश्न नाही आहेत कारण प्रश्न विचारण्याची पात्रता पण आहे की नाही याची शंका आहे. तर आज आपल्याशी थोड्या गप्पा मारणार आहोत आणि तुमच्या 80 वर्षाच्या अनुभवाचा आस्वाद घेणार आहोत. तर सुरुवात करूया अगदी सालस प्रश्नांनी की तबला, लय, नाद किंवा ताल याबद्दल आम्हाला जरा सांगा. संगीत म्हणजे ही जी आपली टोटल संकल्पना आहे ते म्हणजे काय, माझ्या दृष्टीने 3 घटक असतात. स्वर असतात, लय असते आणि कंठ्य संगीत असेल तर भाषा असते. हे जर तुम्ही फ्लूट घेतलं तर भाषेचा काय प्रश्न नाही आहे. स्वर आहे आणि लय आहे. आता स्वराची विविध एक्सप्रेशन्स ज्या स्वराचे आहेत ते स्वर म्हणण्यापेक्षा स्वराकृती असं म्हणेन मी. डिझाईन्स ऑफ स्वर, सारेगमपधनिसा ह्याच्यातले सिलेक्टेड सूर तुम्ही घेता आणि त्याचे एक डिझाईन बनवता, तो राग असतो. तशी जी लय असते, लय ही निसर्गातच नेचरमध्ये लय आहे. म्हणजे तुम्ही कुठेतरी पाहिलं तर पावसाच्या त्या आपल्या घरावरून पडणारे जे काही थेंब असतात, पडत असतात, टप 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 टप, तर ते म्हणजे ती सुद्धा लयच असते. त्यामुळे लय जी आहे इट एक्झिस्ट ऑर यू क्रिएट. इन म्युझिक यू क्रिएट बट अदरवाईज इट एक्झिस्ट. स्वर जाणीवपूर्वक म्हणजे एखादा सूर तुम्हाला निसर्गातून, तसं त्या ह्याच्यात म्हटलं आहे की कोकिळेचा सूर म्हणजे पंचम आहे असं म्हटलं आहे. पक्ष्याच्या, प्राण्यांच्या ओरडण्याच्यावरून 7 स्वरांची कल्पना आहे. पण तो हा माझ्या दृष्टीने उलट जास्त जाणीवपूर्वक केलेला विचार आहे आणि त्याने मांडलेलं आहे. पण असे कुठून इथून सा शोधला, इथून असं झालेलं नसावं. आणि आत्ता तो आपला विषय पण नाही आहे. पण स्वर हे स्वनिर्मित असतात आणि स्वरांची जी ही आहेत डिझाईन्स आहेत, तर ती मनुष्य सुरुवातीला त्याचा अनुभव त्याच्या गळ्यातून आला असेल, त्याला सा रे ग असे वेगवेगळे सूर काही काढत असताना त्याचा परत जन्म लोकसंगीत आणि लोकगीतातून झाला असावा असंही म्हणतात. पहिलं संगीत हे रागदारी झालेलं नाही. पहिलं संगीत कुठेतरी चांगलं पीक आलेलं आहे आणि ते हे करणारी माणसं आनंदाने जे टाळ्या वाजवून गोलगोल फिरून गात असतील, ते कुठेतरी सारे सारे असं काही असेल. पण असं सोपं संगीत समूहाने निर्माण केलं आणि समूहाकडून ते इंडिव्हिज्युअलकडे आम्ही सगळे गाऊ, त्याच्या पुढे मी एकटा गाईल ही कल्पना नंतरची. पण संगीत हे अशा दृष्टीने ते करत असताना एक माणसामध्ये आणि निसर्गामध्ये लय ही असल्यामुळे तो लय चालताना श्वासोच्छ्वासात सगळ्या ठिकाणी लय आहेच ना. तर त्यामुळे मानव जातीला आपण म्हणूया ती लय संकल्पना, साधी लय जी आहे ही त्याला अतिपरिचित असते, कळत न कळत. पण कळत लेवलच्या ठिकाणी मग तो लय मनुष्य त्यावेळेला ते लोकगीत लोकसंगीत त्यावेळेला लोक टाळ्या वाजवून आणि मग म्हणताना काहीतरी मग गुजराती मारा के घर मात, त्यावेळेला नुसती लयच होती. पण ती टाळी
आणि त्या दोन टाळ्यांमधलं डिस्टन्स हे ऑटोमॅटिकली लय निर्माण करत होती. हा, आणि माझे जे काही सूर असतील, आज चांगले हे आलेलं आहे, पीक आलेलं आहे, आज होळी आहे, आज अमका आहे, तर त्या सगळ्या ह्याच्यामधून मग ते लय आणि सूर ह्यांचं आणि शब्द ह्यांच्या मिश्रणातून पुढे असं एक मी वाचलेलं आहे, मला वाटतं तो शब्द वामनराव देशपांडेने वापरला आहे. कुठलाही विषय हा सुरुवातीला स्थूल स्वरूपामध्ये व्यक्त होतो आणि मनुष्य विचार करायला लागला आणि त्याच्यावरती चिंतन करायला लागला की तो सूक्ष्मात जायला लागतो. तर हा विचार असतो स्थूलत्वाकडून सूक्ष्मत्वाकडे. असा प्रवास होत असतो सर्व कालांच्या मध्ये सुद्धा. सुरुवातीला लोकांनी चित्रकला आणि नंतर पुढे चित्रकलेत सुद्धा आणखी पुढे स्थलांतर होत गेली, पण त्याच्यामध्ये स्थूलातून सूक्ष्मत्वाकडे आलं. हे जसं सगळ्या कलांमध्ये झालं असावं, संगीतामध्ये असंच झालं असावं. आणि तेव्हा मी म्हटलं त्याप्रमाणे संगीताचे 3 घटक: स्वर, लय आणि भाषा. कंठ्य संगीत असेल तर भाषा, नाहीतर बेसिकली 2: गीतम, वाद्यम तथा नृत्यम. त्या तिघांचे मिळून संगीत, अशी ती व्याख्या आहे. गीत, वाद्य आणि नृत्य. आता हे वाद्य आहे, हे 2, हे फ्ल्यूट, व्हायोलिन, सतारीसारखं एक वाद्य आणि तबल्यासारखं, मृदंगासारखं वाजणारं दुसरं वाद्य. पण ते जे वाद्य आहे ते स्वराचंच आहे. म्हणजे गाणाऱ्याचा भूपराग आणि बासरी वाजवणाऱ्याचा भूपराग सूर तेच आहेत. त्यामुळे ते 2 फॅक्टर्स वेगळे जास्त करण्यापेक्षा महत्वाचं सूर आणि लय हे 2 प्रायमरी, 2 दगडावरती. पण आपल्या संपूर्ण माणसाला सर्वात प्रिय काय असतं? इंग्लिश भाषेत सुद्धा सगळ्या भाषांमध्ये तुम्ही बघा, साधं आय गो, वी गो, यू गो, ही गोज, शी गोज, इट गोज, दे गो. इफ आय गो, इफ यू गो. मी खाणार आहे, आम्ही खातो, तुम्ही खा, हे सगळं करतो. गुजरातीमध्ये आम्ही खाईचे, काय कन्नडमध्ये असेल ते. पण फक्त इंग्लिश भाषेने सांगितलंय तो आय फार महत्वाचा आहे. त्यामुळे तो वाक्यात नुसतंच सुरुवातीला आला तर आपला कॅपिटल असतो, पण आय शब्द कुठे मध्ये जरी आला ना, इफ आय गो, तर तिथे आपण स्मॉल नाही करत. इतका तो इगो माणसाला आहे. तो आय जो आहे तो त्याचं कॅपिटल आहे. त्यामुळे संगीत कुठलं तर माझ्या गळ्यातून जे येईल आय, ते मुख्य संगीत. हा, सतारेमधून आलेलं ठीक आहे, पण आणि तो सतारवादक असा प्रयत्न करतो की माझी सतार जणू काही गाते असा प्रयत्न करतो, तेव्हा आपण म्हणतो ती सतार जास्त सुपिरियर आहे. जे वाद्य गळ्याजवळ नेण्याचा प्रयत्न फ्ल्यूटमधून तुम्ही मेन जी घेता ती मानवी युनिक की आहे. नाहीतर बोटाने सारे ग म्हटल्यानंतर पहिला सूर संपतो आणि आपण दुसरा सूर हे करतो. कंटिन्युटी फुंकरेनी येते, पण मेन जी आणतो आपण, ती जी मेंड आहे ती फक्त आपण त्याच्यात ते असं बोट असं करून गंधाराचा पासून मध्यमापर्यंत आपण किंवा मध्यमापासून गंधारापर्यंत जे करतो, तर ती कंटिन्युटी इट इज ॲन ॲक्टिव्हिटी ऑफ ट्राईंग टू इमिटेट द व्हॉइस. वी आर ट्राईंग टू. म्हणून मानवीकरण करणं संगीताचं, मानवीकरण करणं म्हणजे किंवा मनुष्याच्या गळ्यासारखं वाटावं, मनुष्य गातोय असं वाटावं. हा, म्हणून ती सतार गाते असं आपण म्हणतो. सतार वाजते ही खरी आहे, ती वाजत असते, पण मनुष्य प्रयत्न करत असतो माझी सतार नुसती वाजत नाही हो, माझी सतार गाते. आणि मग तुम्ही ऐकलं असेल ते, आता ते नाही आहेत, पण विलायत कासर किंवा शाहिद परवेज सुद्धा ते मग कधी कधी गळ्यातून गातात आणि मग ती गोष्ट सतारीतून करतात. आणि तुमच्या लक्षात असं येतं की फक्त शब्द नाही आहे हो, एक्झॅक्टली कार्बन कॉपी मी माझ्या गळ्यातून इथे करत असतो. तर ते संगीत, स्वर, लय आणि शब्द. आणि की मी स्वतः माझ्यापुरतं असं मानतो, ज्याला लोकांचा विरोध नाही, पण माझं म्हणणं असं आहे, रेकॉर्डेड ऑडिओ म्युझिक
इज पार्शियल म्युझिक. हां, इट इज नॉट कम्प्लीट म्युझिक. कारण माझं म्हणणं अत्यंत प्रामाणिक असं आहे, ह्या 3 घटकांच्या बरोबर अभिनय जो असतो, इट इज अ फोर्थ डायमेन्शन ऑफ कम्प्लीट म्युझिक. मी आत्ता जे बोलतोय ना, हे असं मला असंच्या असं करून बोलता येणार नाही. हे माझे जे हातभाव आहेत, हे हाताचे आविर्भाव आहेत, हे माझ्या बोलण्याशी इतके एकरूप झालेले आहेत आणि त्याची प्रभावकारकता जी आहे, तुम्ही जर भीमसेन जोशीला सांगितलं असतं, भीमसेनजी तुम्ही हात वगैरे न हलवता फक्त गायचं, आणि ठुमरीतल्या भावना असतात, त्या डोळ्यातून कपाळाच्या ह्याच्यातून भावना कशा व्यक्त होतात, तो अभिनय. त्यामुळे हे 4 डायमेन्शन्स ही संगीताची, त्या 4थ्या डायमेन्शनला त्या शास्त्राने महत्त्व दिलेलं नाही, पण नाकारलेलं नाही आहे. त्यामुळे अभिनयाचा जास्तीत जास्त परिपाक हा तुम्हाला नृत्य संगीतामध्ये अभिनय जास्त डॉमिनेट असतो. आता ह्यात कंठ्यसंगीत, वाद्य म्हणजे सतार वगैरे आणि नृत्य, ह्या तिघांमध्ये एक अत्यंत अविभाज्य भाग म्हणजे लय. आणि ती लय म्हणजे रिदम आपण ज्याला म्हणतो. हा जो रिदम आहे, हा रिदम हा नुसता 1-2 1-2 1-2 पावसाच्या टपटप पडताय किंवा असं जे आहे ना, त्या तो कोणीतरी गातोय आणि मी फक्त धा 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 किंवा टक 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 लय दिली, तर ती प्रभावकारकता राहणार नाही. बरोबर आहे. ती प्रभावकारकता केव्हा होते, ज्यावेळेला मी धादिंदिंदा करतो त्यावेळेला प्रभावकारकता आहे. दहा 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 नाही, धादिंदिंदाची लय आहे, तीच लय मी फक्त 10-10 किंवा टक टक वाजवली तर काय होईल, त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होईल. तर संगीत जे आहे त्याच्याकरता परत मला स्वतःला असं सांगायचं आहे की संगीत कुठलंही म्हणजे गाणं, सतार, सरोद, व्हायलिन, फ्ल्यूट, हे सुद्धा लयविरहित असत नाही. फक्त सुरुवातीची आलापी सोडली आणि बंदिश सुरू झाली की लय सुरू होते. आता ही जी लय आहे ना, जसं मी तुम्हाला स्वरांचं डिझाईन म्हणजे राग असं म्हणजे हे अत्यंत ढोबळ म्हणतोय मी, तसंच ढोबळपणे लयीचं ज्या वेळेला डिझाईन करतो मी, ती लय म्हणजे आपण एक बीट मानली, तर मी ज्या वेळेला 16 बीटचं एक सर्कल किंवा 10 बीटचं एक सर्कल, 7 बीटचं सर्कल, 6 बीटचं सर्कल, अशी ज्या वेळेला मी डिझाईन्स करतो, तर डिझाईन्स इन रिदम इज ताल. रिदम इज सिम्पली रिदम 1-2, इट इज मेकॅनिकल. आणि तो असतो, तर तुम्हाला रिदम जो असतो, आणि तुम्ही म्हणजे रिदमचा आणखी, पण आपण आत्ता तबल्याकडे वळूया, कारण मी हे मला वाटतं मी जास्त खोलात जातो. तुम्ही म्हणाला एवढं सगळं मला नको आहे तुम्ही सांगायचे, हां असं तुम्ही म्हणाल. पण मला असं वाटतं मी हे जे सांगणं हे महत्त्वाचं ह्याच्याकरता आहे की तुम्हाला त्यामुळे जास्त तबला किंवा संगीताचं आस्वाद घ्यायला ह्या ज्ञानाची गरज आहे. मी जे सांगतो आहे, आत्ता मी तुम्हाला नुसतं तबला झपतांमध्ये ते 16 मात्रांचा असतो, ते अमुक असतो, तमुक असतो हे सांगितलं, ते हे विज्ञान आहे. हे तुम्हाला कुठे पुस्तकात वगैरे ते सगळ्या परीक्षांमध्ये हे असतं. पण आय एम कमिंग टू डायरेक्टली म्युझिक ॲज ए कन्सेप्ट अँड लाईव्ह म्युझिक ह्याच्याविषयी म्हणतो. तर ही डिझाईन्स असतात. तर माझं जे कॉम्पोजिशन असतं हे मी 10 मात्राच्या 10 बीटचं एक सायकल बनवतो, ज्याला मी आता झपताल म्हणतो. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 असं ते. आणि त्याच्यात माझं गाणं, माझं फ्ल्यूट, माझी सतार मी प्रेझेंट करतो. तेव्हा ही झाली चौकट, याला आपण फ्रेम म्हणू शकू. तर ती फ्रेम मेंटेन करतो. ते तो ढोल असेल, ते पखावज असेल, ते आणखी खोळ असेल, खंजीर असेल, तसाच तबला आहे. तर द रोल ऑफ तबला इज टू प्रोड्यूस
that rhythmic design of 10 beats with specific syllables. तर ते आणखी परत सूक्ष्मीकरण झालं. म्हणजे ढम 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 झाला, झपताल झाला. ढम 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 नाही झालं. मग धीना धी धीना. आपण तबला वादकांनी वेगवेगळे साऊंड्स निर्माण करून तबला आणि डग्ग्याच्या पृष्ठभागावर वेगवेगळे खुले आणि क्लोज्ड साऊंड्स मी जाणीवपूर्वक निर्माण करून त्या जागा निर्माण केल्या आणि त्या ज्या जागा निर्माण केल्या त्या जागेला नाव दिलं. हा असा साऊंड आला ना की ताक, हा असा साऊंड आला किनारला वाजला, तबल्याची जी किनार असते तिथे, आणि मी अशी सोडलं आणि व्हायब्रेशन्स क्रिएट करू शकलो तर तो नाव होतो ता. हा, तर ती ही डिझाईन्स तबला वाद्याने केली. गवयांच्या सतारवादकांच्या मदतीने हे सगळे संगीत निर्माण झालेलं आहे. तबला वादक म्हणतो मी आमका ताल केला वगैरे असं काही नसतं. तो गवय म्हणतो मला आता 14 मात्रांचं डिझाईन पाहिजे आणि मला त्याच्याकरता हे साऊंड्स पाहिजे. तबला वादक म्हणतो ठीक आहे, मी त्याचं ते वाजवतो. हा, बेसिकली ताल ठेके हे गाण्याच्या आणि वादकांच्या. आता आत्ताच एक वाचत होतो, एक कविता वाचतो आपण. ती कविता वाचल्यानंतर त्या कवितेत रिदम असतो, तर त्या रिदमला मला 7 बीट्सचं सायकल मला जास्त सोयीचं वाचतं असं सुधीर फडक्याला वाटतं. त्यावेळेला सुधीर फडके 7 बीटच्या सायकलमध्ये ती चाल बांधतात. पण मग कधी कधी सेम कविता दुसऱ्या चालीत पण बांधू शकतात. करतात. त्याच बंदिशीची करायची गरज नाहीये. काही गवळी बंदिशकार असतात तर त्यांना स्वतःला असं वाटतं नाही नाही मला हे नको, मला हे डिझाईन पाहिजे. ही चूजेस. आणि काही काही ठिकाणी त्यांच्या आग्रहाकरता नवीन ताल निर्माण झालेले आहेत. नाही नाही, आय एम नॉट कम्फर्टेबल म्हणून एक साधा त्रिताल म्हणतात. ह्या त्रितालाची 7-8 रूप आहेत. त्याला अध्धा म्हणतात, कुठे असे म्हणतात, असं. हा पंजाबी त्रिताल ठेका म्हणतात. तसं हे जे आहेत ही त्या गाण्याकरताची सोयची आहे, किंवा त्या गवयाला की त्या घराण्यात मला तोच 16 मात्राचा जो तिलवाडा आहे ना तो मला असा पाहिजे, तो तुमचा आहे तो नाही चालणार. म्हणजे अल्लारखा आणि कृष्णराव शंकर पंडितांचं गिरगावामध्ये भांडण झालं. तुम चौताला बजाव, काय धमार बजाव. कृष्णराव शंकर पंडितांनी अल्लारखाने सांगितलं वाजवा, ये नहीं चाहिए. तो हमारे उस्ताद ने तो हमको यही सिखाया है, तुम्हारा उस्ताद छोड़ो, मैं गा रहा हूँ, मेरी संगत करने वाला है, मुझे ये धमार नहीं चाहिए, मुझे ऐसा धमार चाहिए. आणि ते भांडण त्या काळी असं म्हणतात की अल्लारखाने डग्गा उचलला होता वगैरे चिडून. कारण त्याने सांगितलं तेरे को आताही नाही आहे. आता अल्लारखान आता नाही म्हटल्यानंतर झाकीरचे वडील त्यांना आता नाही म्हटल्यानंतर ते चिडले. पण कृष्णराव मला तू नकोच आहे साथीला, मला हा ठेका वाजवणारा मला तबला वादक साथीला पाहिजे. मला कुठे तू हवायस, मला हा ठेका हवाय. ह्याच्यात माझं गाणं रमणार आहे. आय एम टेलिंग यू द इनर थिंग्स. त्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीला संगीतात विचार करून गाणाऱ्या माणसाकरता महत्त्व असतं. काय झालं, हे मृदंग वाजवणारे पुढे, आता आपण तबला हा विषय घेतलाय म्हणून, पण खरं म्हणजे तालशास्त्र तालवाद्य म्हणून आपण एक हा मोठ्या ब्रॉड विषयाखाली तबला आपण घ्यायला पाहिजे. पण त्यात मृदंगपणाला ढोलक सगळं आलं. ती माणसं पण गवया एवढी ती माणसं पण रियाजी होती, ती माणसं पण बुद्धिमान होती, ती माणसं पण क्रिएटिव्ह होती. क्रिएटिव्हिटी काय फक्त रविशंकरांकडे होती? क्रिएटिव्हिटी काय फक्त तानसेनाकडेच होती? तो पखावाज वाजवणारा जो कोण असेल तर त्याच्या क्रिएटिव्हिटीचं तो म्हणतो मला पण 16 तास रियाज करायचे, तर तुझ्याबरोबर 16 तास मी काय नुसता ठेका वाजवू, असं घडत नाही. त्यामुळे त्या माणसाने आपापल्या त्या फ्रेझेसमधून वादनशास्त्र जे आहे, वादनशास्त्र त्याच्यावर रियाज करून त्याच्यावरती एक प्रकारची कमांड मिळवून अत्यंत फार चांगल्या रीतीने जे तुमच्या गळ्यातून जाईल ते
नर्तिकेच्या पायातून जाईल ती गोष्ट मी माझ्या तबल्याने काढणार. असं ते चॅलेंजेस होत होत त्या कला आपोआप पॅरलल डेव्हलप होत गेल्या. ते करत असताना तबलावादक जे क्रिएटिव्ह तबलावादक पर्टिक्युलरली त्यांना असं वाटायला लागलं हे कुठे लिहिलेलं नाही. पण त्यांना असं वाटायला लागलं आणि हे गेल्या सोलो तबला ही गेल्या 250-200 वर्षातलेच आहे. त्याच्या आधी सोलो तबला वगैरे तबला त्याच्या आधी पखावज होता. पण सोलो पखावज फारसा होत नसे. पण पखावज वादक तयार तेवढेच होते. तर ह्याने असं ठरवलं, असं कोणी बैठकीत बसून वगैरे आपण ठरवलं असं नाहीये. पण हळूहळू प्रत्येक तो कलाकार तो म्हणतो माझ्या हातातून इतकं विलक्षण मी गोष्ट आता वाजवू शकतो. पण मला ह्या गाण्यावर धेन आणि आमिर खान सारखे गाणारे धेन एक चक्कर मारा तर दुसरा धेन असं मी तासनतास वाजवायचं. मी आता वाजवायची माझी लेवल काय आणि मला एवढे करून तुम्ही साथीदार ते काही मला इम्पॉर्टन्स काय नाही ठेका धरणारा. तबला वादकाने असं ठरवलं की आपण एखादा मनुष्य गातो कसा ख्याल तर पहिले आलाप करतो, मग बंदिशीतून बोल आलाप, बोलतान, मग ताना, मग असं करत करत मग मध्यलयची बंदिशी घेतो, मग वरती मग तराणा. अशा पद्धतीने जर मी माझं गाणं हे करतो तर तबलावादक म्हणाला मी माझा तबला पण असा करू शकेन. मुख्य म्हणजे ती माणसं इतकी मोठी झाली की विद्वान माणसं गवई सुद्धा या लोकांना म्हणायचं एक 15 मिनिटं यांचं तुम्ही ऐका स्वतंत्र. असं जुन्या काळच्या मैफिलीत असं व्हायचं. तो विषय तबल्याचा तशा रीतीने डेव्हलप करण्याच्या प्रयत्नातून पेशकाराची देत होती. मी ते का अहमदजान थिरकवाच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकलेलं की पेशकारा, फरशबंदी हे हे काय टर्म्स आहेत हे जरा सांगाल? पेशकारा म्हणजे अत्यंत ब्रॉड ह्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे की तो मी ठेका धरला त्या तालाचा ठेका तर त्या ठेक्यामध्ये गवई जर आलापी करत असेल तर माझ्या तबल्या वाद्यातून आलापी सदृश मी संथ लयीमध्ये तो विचार त्या धीम्या लयीत त्या तालाच्या रागाचा कसा आपण विस्तार करतो. तुम्ही राग एकदा तुम्ही मालकस घेतला सारखं साग मध आणि सारी मग साग मध असं काही गात बसत ते साग ग सा रे सा ग म ग सा रे सा ग ग म ग म ध म असं असं ते आलापी करतो ना. तर तबला वादकाला असं वाटलं की मला आत्ता कशा करता माझा तबला सुरू झाला मग धड धीड धड वाजवायची गरज काय. मला पण आलापी करून दे ना. ह्या लयीमध्ये धीम्या लयीमधल्या ठेक्यामध्ये मी काहीतरी धीम्या लयीत अत्यंत काहीतरी वेगवेगळ्या नाद संकल्पना नादांचे डिझाईन्स धीम्या लयीत मी नादांच्या डिझाईन्स क्रिएट करून त्याच्यामध्ये एक प्रकारचं सुसूत्रीकरण करून मी एक थीम तयार करीन आणि ती थीम करण्याकरता मला बोलायचं म्हणजे मला भाषेचा आधार घ्यायला लागतो ना. तो विचार कसा व्यक्त करणार तो विचार करण्याकरता तो जे शब्द वापरतो विचार व्यक्त करण्याकरता तर त्या शब्दांना पेशकार बंदिश झाली. आता त्याच्यामध्ये काय झालं हे आणखी लक्षात घ्यायला पाहिजे की गवयाने जेवढा रागविचारचा सूक्ष्म अभ्यास करून प्रचंड कॉम्पोजिशन्स केली गायकांनी. रागांच्या बंदिशी विलायत हुसेन खासाबांकडे 5000 बंदिशी होते. गळ्यात पाठ होते. पुस्तक वही बघायला लागत नव्हती. बंदिशींचा स्टॉक करायचा. या मला एका अशी झाली होती कानडाचे प्रकार. दादरला एक पलुसकर पुण्यतिथीमध्ये अशी कल्पना त्यांनी सांगितली की आपण कानडाचे प्रकार ह्या ठिकाणी ह्या पुण्यतिथीमध्ये कानड्याचे प्रकार वेगवेगळे लोक गातील. त्यामुळे मुंबईतल्या सगळ्या मोठ्या कलाकारांना विचारलं तुम्ही कुठला कानडा करा
तुम्ही कुठला? मग कोण म्हणाला मी दरबारी गाणारा, कोण नायकी गाणारा, मग रैसा गाणारा, असे सांगत गेले. एक पालेकर म्हणून होते, मोहनराव पालेकर, फार फार मोठे गायक. त्यांना विचारायला गेले तर म्हणाले तुम्ही सगळ्यांना विचारून या, मला एकंदर 19 कानडाचे प्रकार माहिती आहेत, उरलेले मी गाईन. बापरे. तर कानड्याचे मला 19 प्रकार मला माहिती आहे आणि हे दुसऱ्या कोणी माणसाला माहिती असणं शक्य नाही, ही पण गुरमी. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना त्यांचे त्यांचे विचारा आणि उरलेले माझ्याकडे आहे गाणार आहेत, मग उरलेले मी गाईन. हा, अशा प्रकारचं बंदिशीचे स्टॉकिस्ट एक भातखंडेने हे त्याचं काम पुढे लिहायचं काम केलं. त्या प्रत्येकाच्या नुसत्या माझ्या घरात, माझ्या गळ्यात, माझ्या विद्यार्थ्यांच्या मध्येच लपवलेलं होतं. ते भांडार भातखंड्यांनी खोललं गेलं पुस्तकाने, त्या बंदिशीचं नोटेशन करून. पण ह्या बंदिशीतून तो राग व्यक्त होतो. तबल्यामध्ये अशा प्रकारच्या बंदिशी बांधायला लोकांनी सुरुवात केली. म्हणून पहिल्यांदा म्हणजे पेशकार पहिला निर्माण झालेला नाही, हेही मी तुम्हाला सांगतो. हा ॲडव्हान्स नाही थिंकिंग, हे सूक्ष्माकडे गेलेलं होतं. पहिल्यांदा काय झालं तर काय झालं असावं तर कायदा म्हणून एक प्रकार आहे, ज्याला मी एखाद्या रागिणीचं कंपॅरिझन केले. राग रागिणी आपण ज्याला म्हणतो ना, असाच राग जसा असतो तसा तबल्यात कायदा असतो. कॉम्पोजिशन ते बंदिशीमध्ये अस्थायी आणि अंतरा असतो. म्हणजे पूर्वांग आणि उत्तरांग असतो. थोडक्यात काय असतं, पूर्वांग आणि उत्तरांग. अंतऱ्यामध्ये तुम्ही षड्जापर्यंत जाता. आणि ब्रॉडली असं नाही, ह्या सगळ्या कलाकारांनी नियम बांधले आणि असे समर्थ कलाकार होते, त्यांनी ते नियम ब्रेक केले आणि नवीन नियम निर्माण केले. ही सगळी माणसं, प्रत्येक माणूस एक असे मास्टर कृष्णरावनी एक जी बंदिश बांधली, तुम्हाला ज्योत्स्नाबाईने गायलेले बोला अमृत बोला, अतिशय गाजलेला अप्रतिम भैरवी मास्तराची. तर त्याची सहमत जी होती ती वरच्या कोमल गंधारावर सम होती. आणि ज्योत्स्नाबाईंची रेकॉर्ड आहे, बोला अमृत बोला. मी काही अधिक म्हणजे माझा गळाही हा नाही आहे आणि विकात नाही, पण बोला बोला अमृत बोला मग. त्यामुळे सगळ्या कलाकार होते ना, माझ्या हातात मी काय वाटेल ते, मला ही तुम्ही माती दिलेत ना, या मातीची मी कुठली पण मूर्ती आत्ता मी तुम्हाला करून दाखवतो. असे सगळे कलाकार होते, प्रचंड समर्थ कलाकार. बंदिशीचा अस्थायीचा मुखडा वरच्या षड्जात तार सप्तकातल्या कोमल गंधारावरती कुठल्याच गवयाने विचार केला नाही. तुम्ही आता म्हणालात की बऱ्याच समर्थ कलाकारांनी बरेचसे नियम तोडले आणि काही नवीन नियम बांधले. तर हे नियम म्हणजे का का पाहिजेत? या नियमांची काय गरज आहे? मनुष्य काय करतो, आता आपण साधं सोपं उदाहरण घेऊया की आपण जातो, प्रवासात जातो, पायी चाललेलो आहोत. पायी चालता चालता आणि तो असा वळसा घेतो आपल्याला सगळ्यांना, काय बरं करावं. तर तो कोणीतरी एखादा तो कातकरी वगैरे असतो, जो समाजाचा मनुष्य, तो त्या रस्त्याने तो त्या जंगलात असा घुसतो आणि तो शॉर्टकटने तो एक पायवाट निर्माण करतो आणि तो त्या ठिकाणी पोचतो. आणि आपण असे गोल फिरून जातो. तो ती पायवाट जर लोक फॉलो करायला लागले तर त्याचाही पुढे रस्ताच होतो ना. आणि लोक तो फॉलो करायला लागले की तो नियम झाला ना. त्याने पहिला नियम मोडला आणि ह्याने मोडलेल्या नियमाने लोक चालायला लागले की तो नवीन नियम तयार होतो. वाह, क्या बात आहे. तर त्याला जो त्यांनी जी असे एक आता दुसऱ्या जर गवयाने कोमल गंधर्वावरचं हे उदाहरण दिलं, पण हे जे फार मोठे गवई होते, म्हणजे फार मोठ्या ताकदीची माणसं, त्या माणसाने परंपरा निर्माण होण्याचं आद्य पुरुष म्हणून त्याने काम केलं. माझ्यापासून परंपरा सुरू. घराणं म्हणजे काय, ज्या वेळेला ग्वाल्हेरमधून जयपूर जे निर्माण झालं, आग्रा जयपूर, तर हे जे निर्माण झालं ती कोणीतरी त्यावेळेला ग्वाल्हेरची परंपरा सोडून सुरू केलं, म्हणून त्याच्यातून जयपूर झालं.
हम्म. पण ज्या लोकांनी या पायवाटा म्हणजे निर्माण केल्या असतील त्या अगदी म्हणजे बरोबर नसतील ना जेव्हा त्या सुरुवात झाल्या असतील तेव्हा सगळेजण ती म्हणत असतील. पायवाट ज्यावेळेला केले ना त्यावेळेला खड्डे असतात. हम्म. तो मनुष्य तिथे मग ते खड्ड्याचे तिथे त्याला तिथे आणखी काहीतरी करतो. पण चालता चालत नीट यावेळी ह्याच्याकरता हळूहळू ती इम्प्रूव्हमेंट होत जाते. मग म्युन्सिपाल्टी येते आणि ते तिथे एक ह्याचं मातीचं सिमेंटचं काहीतरी एक हे करायला सुरुवात करतं. मग तो रस्ता होत असतो. ही ही ग्रॅज्युअल असते डेव्हलपमेंट आणि ही परंपरा आहे. हम्म. पण असं त्या म्हणजे मोठ्या माणसाकडे असं काय वेगळं असतं जेणेकरून त्याला वाटतं की आपण एक वेगळी वाट शोधावी किंवा ती वाट तो शोधतो. त्याला व्हिजन पाहिजे. तो नियम मोडायचा, संगीतात सांगायचं. तो अधिकार जेव्हा प्राप्त होतो, जेव्हा मला सगळे त्या नियमाप्रमाणे चालायचे नियम मला माहिती आहेत, एवढंच नव्हे तर माझी कमांड आहे आणि त्या सगळ्या मी रेग्युलर जी घराण्याची परंपरा आहे त्याप्रमाणे मी माझ्यासारखं दुसरं कोणी जात नाही. इतक्या प्रगती केल्यानंतर मी सांगतो आता मी जरा ह्या आधी जातो. तर त्याच्याकरता अधिकार माझा झाला पाहिजे. आजकाल आजकाल जे म्हणजे टिंगल म्हणून आजकाल शब्द वापरत नाही. आजकाल लोक बहुतेक सगळे कलाकार मैं 11 मात्रा में सोलो तबला बजाता हूँ. तर 11 मात्रा में पण तू पहिले 16 मात्राचा जो ज्यात तबला निर्माण झाला त्याचा तुझा अभ्यास झाला आहे का काही? तर आधी 16 पुरं कर आणि सगळं झाल्यानंतर 16मध्ये मला आता कंटाळा येतोय एवढी रिपिटेशन होते. मी आता काहीतरी 11 मात्रेचा विचार करतो. तर त्या 11 मात्रे अल्लारा खानने असं केलं. त्यामुळे अल्लारा खानने जे असे नवीन नवीन 11 मात्रा वगैरे काय त्या लोकांनी ॲक्सेप्ट केल्या. कंपोजिशन पण अशीच असतात. विंदा करंदीकरांचं एक छोटी हे आहे. पहिली ओळ फार मला माहिती आहे की कवी थोडे कवडे फार. हे जे कवडे असतात ना ह्या सारखी वाट मोडत असतात, जुने नियम तोडत असतात. जसे मोटरसायकलवाले रस्त्यातून जाताना लेन्स बदलत असतात, हां, तशा प्रकारचे हे खूप असतात. पण काही वेळेला त्याचा कलेच्या प्रांतामध्ये त्याचा कंटाळा येतो. आता हे असंच हे ते गाणं ह्याचा हे असंच गाणं ह्याचं. तेव्हा एखादी किशोरी आमोणकर येते तर ती सांगते मला माईंचं मी सगळं गाणं पचवलं आहे. मोगूबाईंचं सगळं गाणं डायजेस्ट केलं आहे. अगदी हा रवंथ करून करून झालं. आता आणि मी तसं गाते आणि मोगूबाईंच्या मागे तानपुऱ्याला गात असताना किशोरीताई इतक्या सुंदर गात असत. पण मला ही परंपरा आता मी मोडते, मला काही वेगळं सांगायचं. लोकांनी तेही ॲक्सेप्ट केलं. पण तो अधिकार येण्याकरता तुम्हाला किशोरीताईंसारखं 12 वर्ष 20 वर्ष आईच्या परंपरेप्रमाणे गाऊन ते आत्मसात तर करायला पाहिजे. ते त्याने केलं. असं तबल्यामध्ये अजून आपण तबल्याला पोचतोय. आता फक्त पेशकार झालाय. आता आपण पटापट तुमचे प्रश्न घेऊया. नाही तसं काही नाही. मगाशी मी जसं म्हणालो तसं की अहमद जान थेरोखानी काही शब्द बोललेले त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये. तर त्याच्यामध्ये एक फरशबंदी म्हणून एक शब्द होता. तर फरशबंदी म्हणजे काय सांगू शकाल? तबल्यामध्ये फरशबंदी तिरकपा साहेब म्हणाले फरशबंदी. पण तुम्ही दुसऱ्या घराण्यामध्ये आम्ही फरशबंदी वगैरे ते म्हणतात ना त्या हे विवाद होतो. पण आम्ही फरशबंदी वगैरे काही म्हणत नाही. हा असे बरेच शब्द तबल्यामध्ये असे आले. हा तर फरशबंदी माझ्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. पण त्याला तिरकपा खासाहेब कुठल्या अर्थाने म्हणत असतो ते मी तुम्हाला सांगतो. फरशबंदी म्हणजे आपण घर बांधतो. तुम्ही डिझायनिंग आर्किटेक्चर डिझायनिंग जे आहे तर त्याच्यामध्ये कल्पना काय आहे, प्लॉट जसा असेल त्याच्याप्रमाणे मी ते विशेषतः खूप मोठा जो प्लॉट असेल तर एक बंगला बांधणं फार सोपी गोष्ट आहे डिझाईन करणं. पण असा वेडावाकडा असेल काहीतरी प्लॉट मग त्याच्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. मग त्या आर्किटेक्टचे क्रिएटिव्हली काय करायचं कसं करायचं, मग त्याचे टॉयलेट्स कुठे घ्यायचे, त्याचा जिना कसा करायचा, त्याचं माजघर कुठे ह्याचं प्रत्येक फ्लॅटमध्ये हे कसं करायचं वगैरे ही जी सगळी डिझाईन्स करतात. तर त्याच्यामध्ये ती घराच्या ज्या वेगवेगळ्या या झाल्या त्यामुळे
पूर्वीच्या जमान्यात जुन्या जमान्यात घर जे असायचं बांधत असत ते त्याला आम्ही मराठीत चौसोपी म्हणतो. चौसोपी म्हणजे एकदम असं स्क्वेअर टाईप घर असतं मोठं आणि त्याला चारी बाजूने एंट्रन्स असतं. पुढून गेलो की त्याला आपण ओटी म्हणायचो. म्हणजे आम्ही आमच्या गावात कोकणात म्हणतो ओटीवर. आणि मागे गेलो बाहेर पडलं की त्याला पडवी म्हणतात. पण सिमेट्री असते. तशाच प्रकारचं उजवीकडे आणि डावीकडे सुद्धा असं जरी मोठे जॉईंट फॅमिलीची घरं असायची तर त्याच्यामध्ये तर ते चौसोपी घर असे त्याला 4 इक्वल डायमेन्शन्स असं घर असतं. आता आपली जी फरशी आहे स्क्वेअर आकाराची जी फरशी आहे त्याला 4 डायमेन्शन्स आहेत. त्यामुळे हे कॉम्पोजिशन फरशबद्दी हे कॉम्पोजिशन त्या कॉम्पोजिशनमध्ये 4 सेक्शन्स असतात. पण फरशबंदी असं म्हणत असताना मी त्याचं तो विषय समजावण्याकरता मी घर ही कल्पना मी सांगतो की त्याच्या सुंदर कलाकृतीमध्ये आणि मग तुमची डिझाईन्स इंटिरियर काय असतील ते ओटीवर काय असतील तुम्ही कसं सजवलं असेल तिकडे पडवीमध्ये तुम्ही काय सजवलं असेल ते त्या सगळ्या वेगळ्या असतील ना. बरोबर. पण त्या सगळ्या असल्या तरी त्या सिमेट्रिकल असतील लेंथ वाईज त्या सारख्या असतील. म्हणून तिरको खासाहेब ज्या वेळेला घेणार धागेने धात्रक धागेने धात्रक धातीता घेणं ते ना घेणं हा फ्रंट झाला. धात्रक धागेने गेलं धाती गेलं धात्रक धातीता घेणं ते ना घेणं बॅक साईड झाली. ते की ते ना घेणं तागे ते टेकिटे तागे ते तागे तागे ते ना घेणं ईस्ट साईड झाली. आणि तिकडे धात्रक घेणार तागे धात्रक धातीता घेणं ते ना घेणं वेस्ट साईड झाली. 4 साईडच्या 4 कॉम्पोजिशन्स जवळजवळ सिमिलर आहे पण वर्ड डिझाईन्स ऑफ द वर्ड्स आर स्लाइटली डिफरंट. इकडे गुलाबाचा रोपटा लावला आहे तुम्ही तिकडे मागे तुळस आहे. आय एम एक्सप्रेसिंग दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट टू ऑल टुगेदर इन ए डिफरंट फॉर्म. हां तो अशा प्रकारची डिझाईन्स आणि ते सगळे कलाकार जे होते अमेरिकन खासा म्हणायचे ये देखो मेरी कविता सुनो. तबल्याच्या बंदिशीला ते कायम कविता म्हणायचे. मेरी कविता आहे. हबीबुद्दीन खान साहेब अजराडा घराण्याचे फार मोठे तर त्यांचं उर्दू शेर शायरी होती. तर ते म्हणायचे अरे देखो मेरी इस कायदे में मेरा काफिया कैसा चलता है. काफिया रदीफ म्हणून जी उर्दूमध्ये जी शेर म्हटल्यानंतर काफिया आणि ते रदीफ असतो. म्हणजे ज्याला आपण आपल्या संस्कृत हिंदीमध्ये मराठीमध्ये यमक म्हणतो. अंत्य यमक आणि उपांत्य यमक. हां असं यमकमध्ये हे असतं. तर ते अंत्य काव्यात अंत्य यमक उपांत्य यमक असतं हे त्यांनी तबल्यात आणलं. कारण तबला लँग्वेजच आहे मुळी. तबला नाद नाही येत. जो खरा तबल्याच्या साहित्यावर खरा प्रेम करणारा असतो तो तबला ही म्हणून जे बरेच लोक म्हणतात तबला इज अ परकशन इन्स्ट्रुमेंट. तो परकशन म्हणजे तो काय ढोल आहे. परकशन म्हणजे काय तो ड्रम आहे. ड्र परकशन म्हणजे काय खानदानी माणसं परकशन नाही म्हणतात. तबला तबला है क्योंकि तबले की ऐसे एकमात्र वस्तुस्थिती आहे की जगातल्या कुठल्याही ताल लय वाद्याला भाषा नाही. फक्त तबल्याने भाषा डेव्हलप केली. फक्त तबल्याने. आणि त्यामुळे मी ते 1 2 3 1 2 3 4 हे मी मानतच नाही. मी धागेनं धाग येते म्हणतो. माझं 1 2 3 1 2 3 4 आहे हे धागेनं धाग देणं धागेनं धाग देणं 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 4 हे आहे. पण दॅट इज नॉट तबला. तबला इज धागेनं धाग. ह्या नादातून निर्माण होणारं नादांचं डिझाईन जे आहे ते फक्त तबल्यातून. हे अत्यंत सूक्ष्म. त्यामुळे जे खानदानी तबलावादक आता ते जवळजवळ संपत आलेले आहे. त्यामुळे फरक आता त्यामुळे काय झालं आहे ताकादिमी ताकिट्या ताकादिमी ताकिट्या ताकिट्या ताकादिमी ताकिट्या तुमच्या बंगलोरमध्ये जे मृदुंगातून आलेलं आहे त्या भाषेत आता तबला हल्ली वाचतो. पण जो खरा भाषेवर प्रेम करणारा तबलावादक जो असेल किंवा तबल्याचा माझ्यासारखा प्रेमी असेल तो मनुष्य व्यथित होतो. नऊवारी साडीला आमच्या महाराष्ट्राच्या कर्नाटकाच्या परंपरेत नऊवारी साडीचं जे एक रूप आहे ना
त्याच्यात कल्चर आहे. ते आजच्या स्त्रियांच्या ड्रेसमध्ये कल्चर नाही. तो ड्रेस वाईट आहे असं नाही. पण जो कल्चर मानणारा मनुष्य असतो, त्याला नऊवारी साडीचं तसं तबल्याच्या लँग्वेजच्या संदर्भात जे प्रेमी आहेत, त्यांना खूप व्यथा होते ह्या अशा दृष्टीने करण्यामध्ये. पण तो तरी भाग वेगळा आहे. आता आपण कायदा मी तुम्हाला कायदा समजावून सांगतो. तर कायदा काय असतं? कायदा इज अ कॉम्पोजिशन लाईक ए राग. आणि तबल्यामध्ये म्हणजे गाणारा मनुष्य 1 तास 1 राग गात असतो. मोठा आमिर खानसारखा किंवा आणखी भीमसेन जोशी सारखे 1 तास 1.25 तास दरबारी गाणारा गायले. तसं तबल्यात एक कायदा 1 तासभर त्यात त्रिताल वाजवणं ठीक आहे, पण त्रिताल इज नॉट. तुम्ही त्या त्रितालाच्या चौकटीत सर्कलमध्ये तुम्ही वेगवेगळे छोटे छोटे राग प्रेझेंट करत असता. कारण तबल्याची ती कुवतच नाही. तबला वाजतो कुठल्या किती स्वरात? एका स्वरात वाजतो. मला किती डिझाईन स्वरांची निर्माण करता येतील? रागात 7 सूर आहेत. मला 7 सुरातून मला किती डिझाईन्स करता येतील? एका सुरातून मला किती डिझाईन्स निर्माण करता येतील? त्यामुळे कायदे हे 5 मिनटं 7 मिनटं इथपर्यंतच वाजतात. तर ते मध्यलयीच्या भाषेमध्ये ज्या नादशब्दांनी एखादं कॉम्पोजिशन तयार करतात त्याला कायदा म्हणतात. ज्या वेळेला असे कॉम्पोजिशन्स अत्यंत सुपरसॉनिक स्पीडमध्ये निर्माण केली जातात, तशी सिमिलर डिझाईन्स त्याला रेला म्हणतात. रेला म्हणजे पूर आला पाण्याचा. नदीचं पाणी जसं एकदम तशा स्पीडमधून तबल्याची अक्षर वाजतात. हा हे रेल्याचं हे धातिटी 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 नागिना हा झाला कायदा. धा ती धा ती धा धा तीन ता ती ता ती धा धा धिन हा झाला पेशकार. पण ही बंदिश, या बंदिशीमध्ये तुम्ही जे म्हटलंय विस्तार, विस्तार आहे ते शब्द तुमचं काय? बढत. हा, बढत ना. बढत ही कायद्याची रेल्वेची बढत करतात. गाण्यात बढत करतात ना. म्हणजे एक एक स्वर वाढत जातो तसं. हे करत वाढत जायचं, मोठं करायचं, मग त्याची डिझाईन बनवायची. ते होतं ती बढत ही. त्यामुळे तबल्यामध्ये 2 प्रकारचे कॉम्पोजिशन्स असतात. एक पूर्वांग प्रधान, ज्या कॉम्पोजिशन्सची बढत केली जाते ते म्हणजे पेशकार, कायदा, रेला. आणि जी फिक्स कॉम्पोजिशन्स आहेत त्याला उत्तरांग म्हणतो आपण. उत्तरांग, पूर्वांग आणि उत्तरांग. तर ते फिक्स्ड असतात कॉम्पोजिशन्स. आहे तशी वाजवायची, त्याच्यात बढत नाही. त्याच्यात फार फार तर सिंगल डबल करतात, पण तीच कॉम्पोजिशन. तर अशा दृष्टीने पहिला पेशकार, मग कायदा, मग रेला, मग गत. गत म्हणजे परत एक वेगळा कवितांचा प्रकार आहे. हा, त्या गत म्हणजे सर्वात जास्त काव्य असतं, अतिशय सुंदर. एखादं उदाहरण देऊ शकाल? आता दिल्ली करावं. खऱ्या गती जास्त, लखनौ फरुखाबादच्या गती ह्या जास्त सुंदर. लखनौ फरुखाबादमध्ये गतींचं प्रचंड कॉम्पोजिशन झाली. गेगे तेटे गेन धेन धेना गेन तागे तेटे गेगे तेटे गेन धेन धेना गेन धेन धेना गेन तागे तेटे गेटे धेन धेना गेगे तेटे गेन धेन तागा गेन तागे तेटे गेगे तेटे गेगे तेटे गेन धेन धेन तागे तेटे गेगे तेटे गेन धेन धेना गेन धेन धेना गेन तागे तेटे गेन धेन धेना गेगे तेटे गेन धेन तागा गेन तागे तेटे गेगे तेटे झालं. सर्कल कंप्लीट झालं. ही एक दिल्लीची. पण लखनौ फरुखाबादच्या अप्रतिम गती आहेत. मग गत नंतर तुकडा येतं का? गत आणि तुकडा. तुकडा म्हणजे काय? धाती 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 दहा धाती दहा धाती दहा दिन दहा. हा अत्यंत सिंपल तुकडा. पण तक 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 तिरकी तक तिरकी तक तक दहा दिन कात दहा कात दहा अशा प्रकारचे जे असतात. पण हे फिक्स्ड आहे. सगळे 10 तबला वादकांना ही गत माहिती असेल, सगळे हेच वाजवणार. आणि मग गमतीमध्ये लोक नादी नावाय. पण तो सोलो तबल्याचा असा खास भाग नाही आहे. पण तरी सौंदर्याचं सुंदर असतं. त्याला
लग्गी दाडा म्हणतात. फार चांगल्या लग्ग्या, हे फार मोठे तबला वाजवतात, अतिशय सुंदर लग्ग्या वाजवतात. आता एकच आस्पेक्ट राहिला, एकच आस्पेक्ट माझ्या दृष्टीने तुम्हाला सांगायचा, की संगीतामध्ये आपल्या गाण्यामध्ये आरोह अवरोह आहे. नाही म्हणजे जसे गाण्यात म्हणजे सुरात आरोह आणि अवरोह असतात, तसंच तालामध्ये कायदा असतो का? म्हणजे तर तीच कल्पना मी तुम्हाला आरोह अवरोहमध्ये काय असतं, तुम्ही जिना चढून जाता आणि जिना उतरता, तेच सूर तुम्ही उलटे येता. त्या 7 पायऱ्यांचा जिना आहे आणि ते तुम्ही त्या 7 पायऱ्या उतरता आणि अशी डिझाईन्स करता सुंदर, की त्याच्यात तुम्ही हळूहळू तुम्ही जिना चढता आणि अशा कलात्मकता येतात आणि परत येऊन तुम्ही याच्यात येता. तर ते आरोहावर, त्यामुळे नुसतं एखादा मनुष्य आरोहच गातोय, अर्धा तास आरोही गाणं असे 2-2 मिनिटं मोठे गवई करत असत, बडेबलबल्ली करायचे. अब देखो मैं सिर्फ आरोही में गाऊंगा. 1 पासून 4थ्या पायरीवर जायचं, परत दुसऱ्यावर दुसऱ्या 5व्यावर जायचं, परत मागे यायचं, परत 6व्यावर जायचं, परत 3रीवर यायचं, वरतीच जातोय आणि हळूहळू वी आर गोईंग टू सा. आणि असे गवई होते की जे प्रत्येक वेळेला 5व्या पायरीवरून 7व्यावर जायचं, मग 4थ्यावरून 6व्यावर जायचं, मग 3रीवरून 5व्यावर जायचं, मग दुसरीवरून. पण मी सानिधप म्हणणार नाही. पधनिसा मपधनी गमपध आरोहीच माझी फ्रेज असेल ती वर जाणारी असेल, उलटी नाही. पण ती चमत्कृतीचा भाग जास्त, कमांड जास्त, की ती 1-1, 2-2 मिनिटं चालतं, तो महत्त्वाचा नाही. पण आरोह हे कसे आहेत, हे श्वास उच्छ्वासासारखे. तुम्ही काय घेऊ शकाल श्वास, एकदा घेतला आणखी घ्या, आणखी घ्या, तो एकदा सोडला तर पाहिजे. तुम्ही परत शून्यावर या आणि परत जा वरती. श्वास उच्छ्वास जसा आहे ना, तसं सारेगमपधनिसा, सारेगमपधनिसा, सारेगम असं तर काही फार फार तर तुमच्या गळ्यात तयार असेल तर आणखी एक सप्तक जाल तुम्ही, पण ते संगीत होत नाही. तर संगीत ही कला आहे, संगीत ही चमत्कृती नाही. हां, मी काहीतरी लंगडी ही चमत्कृती आहे, पण 2 पायाने धावणं ही कला आहे. म्हणून क्रीडा स्पर्धा होतात, लंगडीच्या स्पर्धा होत नाहीत. ऑलिम्पिकमध्ये लंगडीला पहिलं बक्षीस वगैरे असं नाही, कारण चमत्कृती आहे. ते सोडून द्या, ह्या सगळ्या माझा विषय समजावून सांगण्याच्या माझ्या संकल्पना आहेत. तर तबल्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, परत मी थोडं बेसिकला येणार आहे. तुम्हाला एडिटिंगचा अधिकार दिलेला आहे, पण मला 200% खात्री आहे की तुम्ही ह्याचा वापर केला नाही तरी तुम्हाला त्याच्यात. अहो नाही, मी तर म्हणतोय की म्हणजे हे जसं रेकॉर्डिंग झालेलं आहे ना, तसंच्या तसंच मला फक्त लाईव्ह करायचं. तुमच्या स्वतःच्या एन्जॉयमेंट करता तुमचं व्हिजन ब्रॉड होईल, ह्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो आणि हीच माझी पद्धत आहे. तर आणि नाहीतर माझ्या पुस्तकात ह्या सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत, मी तुम्हाला पुस्तक देतो. हा जो श्वास उच्छ्वास आहे, अशाच प्रकारचं दुसरी कल्पना म्हणजे जाणं आणि येणं. जाऊन आलो, मी जरा त्यांच्याकडे जाऊन येतो, हे वाक्यच काय सांगतंय, माझी जाण्याची क्रिया आणि येण्याची क्रिया. हा जो त्रिताल आहे ना, विशेषतः एक अगदी खूप बारकाईने जाऊन सांगत नाही, पण त्रितालामध्ये 1 ते 8 मात्रा जायचं आहे. आरोहासारखंच आहे बरं का. आणि 9व्या मात्रेपासून तुम्ही परत येते आणि तुम्ही सवयला येता. आरोह असा जातो सारेगमपधनिसा, सारेधप वगैरे. आणि त्रितालात असा होतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 1. ते परत 1ला येतं. तर ते सर्कल आहे तबल्यामध्ये. आरोह स्ट्रेट, ज्याला आपण लिनियर आहे, वेळेस दिस इज सर्क्युलर. आणि ते तुम्ही परत येता त्यावेळेला मी फार प्रायमरी शब्दात तुम्हाला सांगतोय, पण ते महत्त्वाचं आहे की हा जो आहे ना, हा इथून इथे जातो, एक्स्ट्रीमला जातो, हाफ सर्कल. आणि इथे गेल्यानंतर परत यायचे संकेत वादनातून द्यायचे,
ते का वगैरे हा एक फार मोठा विषय आहे, फारच मोठा विषय आहे. हा, त्याला आम्ही खाली भरी म्हणतो. काय म्हणतात? खाली आणि भरी. तर डग्गा वाजवणे म्हणजे भरी, भरलेला तबला, धा 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 धा. आणि डग्गा जर नाही वाजवला आणि ता ता ता, मग त्याला ता ता होतो, कारण डग्गा नाही, म्हणजे तो खाली आला. डग्गा वाजत नाही म्हणजे इट इज एम्प्टीनेस. सो विदाउट डग्गा इज एम्प्टी आणि विथ डग्गा इज भरी आणि विदाउट डग्गा इज खाली. आपण जे कॉमन सेन्सचे जे शब्द आहेत ना, खाली, अरे ओ जगा खाली आहे. कंडक्टर म्हणतो, म्हणजे तो माझा विरोध आहे की ऊपर ऊपर दो सीट खाली आहे म्हणतो. तो म्हणतो ऊपर, आणि आपल्या मराठीत खाली म्हणजे असं गमतीत म्हणायचो म्हणजे आपल्या डबल डेकर बसमध्ये. हा, तर ऊपर दो सीट खाली आहे. पण खाली म्हणजे रिकामा. एका माणसाचा PhD आहे एम्प्टी क्वार्टर. हा त्याचा PhDचा तबल्यामध्ये एम्प्टी क्वार्टर हा विषय तबल्यात त्याच्या PhDचा. आणि त्याने फक्त खाली भरीवर PhD, अमेरिकन मनुष्य. आणि तबला हा संपूर्णपणे खाली भरी पूर्वांगाचा तबला म्हणतो. पेशकार कायदा रेला रव हे प्रकार फक्त खाली भरीनीच फक्त वाजतात. आणि त्यामुळे डग्ग्याचा वापर करणे आणि डग्ग्याचा वापर न करणं ह्या दोन कन्सेप्ट कलात्मकतेने जोडून त्याच्यातून सौंदर्य निर्माण करणं आणि त्याची एक प्रकारचं त्याला काय म्हणायचं, डिसिप्लिनचं बैठक द्यायची. डिसिप्लिनची फाउंडेशन देऊन ॲस्थेटिकली ब्युटिफुल गोष्ट करणे म्हणजे खालीभरी. तर पेशकाराला खालीभरी असते, कायद्याला खालीभरी असते, रेल्याला खालीभरी असते, आणि ह्याला असते. आणि ते म्हणजे धा ती धा, पेशकार चालला धा ती धा ती धा धा तीन ना ता ती धा धा धिन ना धा ती. आता मी ता ती ता, आता काय होतं, धा ती धा ती धा धा तीन ना ता ती धा धा धिन ना धा. मी असा पोचलो, जाता जाता डग्गा बंद केला आणि मग परत इथे सुरुवात केली आणि डग्गा तो मी इथे आणला आणि परत पहिल्या माथ्यावर येतो, तिथून परत डग्गा. तर हे डग्ग्याच्या मदतीने कायदा जो वाचतो त्याच्यात डग्ग्याचा वापर कमी करत जाणं म्हणजे खालीमध्ये जायचं. आणि तिथून येताना परत डग्ग्याचा, म्हणून धा. आता छोटं जे तुम्हाला माहिती असलेलं एकच उदाहरण सांगतो. धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता. तिथपर्यंत खाली, डग्गा नाहीये. धा तीन तीन ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता. ही खाली झाली. ही खाली भरी धाती धागे ना धा तरीकडे धाती धागे ती नाके ना तातीत ताके ना ता तरीकडे धातीत धागे ती. त्या तातीत ताकेनामध्ये डग्गा नाहीये. हा तबल्याचा माझ्या दृष्टीने प्राण आहे, पूर्वांग प्रधान तबल्याचा. म्हणून मी त्याला त्या कल्पना अगदी माझ्या आहेत असं नाही, पण मी पहिल्यांदा त्या वापरल्या. ते म्हणजे विस्तारक्षम रचना, ज्याच्यात खाली भरी आहे. आणि दुसऱ्या फिक्स आहेत, त्याला मी असं म्हटलंय कल्पनापूर्ण रचना, ज्याची तुमची सगळी इमॅजिनेशन विस्तारात इमॅजिनेशन आहे. त्यामुळे विस्तारक्षम रचना, एक्सपांडेबल कॉम्पोजिशन्स आणि फिक्स्ड कॉम्पोजिशन, त्यांना म्हटलं कल्पनापूर्ण. त्याच्यात खाली भरी वेगळ्या प्रकारे येते, कारण तो विषय वेगळा. खरं तर हा विषय, ओव्हरऑल संगीत हा विषयच एवढा मोठा आहे की याच्यावर म्हणजे जन्म कमी पडतील समजायला. मला अजून एक म्हणजे हा प्रश्न मला फार अगोदर पडायचा आणि त्याचं उत्तर मला तरी मिळालंय की जेव्हा शास्त्रीय संगीत ऐकायला सुरू करतात काही लोक, किंवा मी सुरू केलं थोडंफार, तेव्हा स्टार्टिंगला ते फार कंटाळवाणं असतं. तर त्याला ते ऐकताना काय दृष्टिकोन ठेवावा, काय पर्स्पेक्टिव्ह असावा, जेणेकरून, कारण कसं आहे, जेव्हा माणूस ऐकायला लागतो तेव्हा ते ऑलमोस्ट सगळं सेम वाटत असतं, किंवा त्याच्यात असं वाटतं की रिपिटेशन चालू आहे, किंवा तेच सारखं
वाजवलं जातंय किंवा गायलं जातंय आणि त्याचे जे बारकावे आहेत ते स्टार्टिंगला तर कळत नाही. तर अ, म्हणजे तुम्ही काही असे टिप देऊ शकाल जेणेकरून जे अ, ज्या मुलांना शिकायचंय गाणं त्यांनी कुठल्या नजरेने त्याच्याकडे बघावं किंवा कसं ऐकावं? पहिल्यांदा मी ते मध्ये मध्ये वाजवणं ती कल्पना मला आली असं सांगायचे, की ज्या वेळेला गाण्यामध्ये लयात्मक एक्सप्रेशन सुरू होतं गाण्यामध्ये, त्यावेळेला ग ग हे चालतं तोपर्यंत काही लय नाही. पण पण त्याला पण मीटर असतात ना? असतं आलापीत नसतं, आलापीत काही नसतं. अच्छा, नसतं का? पूर्ण प्युअर आलापी असते ना त्याला काही नाही. तो कुठल्याही स्वरावर थांबतो, जास्त वेळ थांबतो, कमी थांबतो. अच्छा. रिदम नसतो त्याला त्याला रिदम नसतं का? अच्छा. आलापीला. पण त्यावेळेला सतारीमध्ये जोड सुरू होतो म्हणत. तुम्ही सतार तशी ऐकले का? आलाप जोड असं म्हणतात. आलाप जोड आणि झाला. तर पहिले आलाप असतात त्याच्यात लय नसते. ज्या वेळेला जोड सुरू होते त्यावेळेला एक प्रायमरी रिदम सुरू होतो. तो 1 2 1 2 1 2 असं करत करत ते वाढवत वाढवत त्याच्यामध्ये त्याचे एकपट दुप्पट दीडपट असं सगळं करून एक 20-25 मिनटं जोड करतात. तोही फार इंटरेस्ट येतो, पण त्यात ठेका नसतो. 16 बीट सायकल झालेली नसते, पण 1 2 1 2 1 2 चाललेलं असतं. पण 16 मध्ये ताल सुरू होतो, म्हणून तो ती गत होते. आणि ती गत सुरू झाल्यानंतर त्याचा नाधींना वाचतो तो झाला म्हणतात. सतारी चौथा अंग म्हणून अनाउन्समेंट आलाप जोड झाला होता. आता तबलजी वाद जे असतात, आता एक साधी गोष्ट अशी आहे, संसारातली घेऊ को ह्याच्यातली घेऊ मला माहिती नाही, पण तुमच्यापेक्षा जर तुमची बायको खूप स्मार्ट असेल आणि ती जर जास्त प्रदर्शन करायला लागली तर तुम्हाला ते थोडंसं डिस्टर्ब होतं. तिसरा मनुष्य असतो तो म्हणतो अरे काय स्मार्ट आहे ही. तसं गायक असतो किंवा वादक असतो, त्याला न झेपणारा तबलावादक ज्या वेळेला तो घेतो साथीला, तर त्याची तयारी खूप झालेली असते. तो म्हणतो तुम्हाला फक्त टाईम सोड, मला मी लगेच वाजवतो. आणि तुम्ही काही करू शकत नाही, कारण तुम्हाला त्याच्या नावाने झाकेरी तुमच्या साथीला बसणार आहेत. मला प्रसिद्धी मिळणार आहे, ठीक आहे, झाकेरीच्या मी सबऑर्डिनेट झालं तरी हरकत नाही. असं बरेच वेळेला घडतं. हे तबलावादकांना संयमाने वाजवता येत नाही. आता काय झालंय, तुम्ही तुमचं वाजवा आणि तुम्ही तुमचं वाजवा. पण ते बरोबर नाहीये ना. पण लोकांना आवडतं. जर मला स्वयंपाकातल्या विशिष्ट फोडणी दिलेली डाळ आवडत असेल आणि त्याच्याकरता जर माझी टेस्ट कल्टिवेट झाली असेल, तर मला कुठली तरी अशी डाळ करून घेतली तर मला मजा येईल का? नाही मजा येणार. पण तुम्ही पंजाबात गेलात तर झक मारत ती डाळ तुम्हाला खायलाच पाहिजे ना. तर तुम्हाला बंगलोरची ती डाळ मिळणार नाही आहे. हां, तसं. पण तुम्हाला रेसिपी तरी माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता. इथे हे सगळेच मोठ्या कलाकारांना घेतात साथीला. आणि आता असं असं झालेलं आहे. त्यामुळे खरं काय असायचं, अगदी खरं, तिरखवा म्हणजे गजाननराव जोशी तिरखवा. ह्या मी कॉन्सर्ट्स ऐकले, रविशंकर तिरखवा. ह्याच्यामध्ये तिरखवा गजाननराव किंवा रविशंकरांच्या जे वाजवलं आहे त्याचं लयमध्ये जेवढा मला कन्व्हर्ट करता येईल तेवढं मी करेन. म्हणजे खरी साथ देण्यासाठी. हा, साथ तेवढेच वाजवे. तर ते काय असतं, साथ आणि साथ संगत. काही जण मुद्दाम असे शब्द वापरतात, साथ संगत. मैं तो उसके साथ जा रहा हूँ, उसकी संगत कर रहा हूँ, मैं बराबरी का हूँ. गाण्यात असं जास्त होत नाही. आणि तो गवई पण चालला राखा झाकेर उचलला साथीचा घेण्याचे भानगडीत पडत नाही. तो म्हणतो आमचा ठेका धरणारा जो पाहिजे तोच मला. कारण त्याची कुवत तेवढीच असते गाण्याची. लय अल्टिमेटली जो मेन आर्टिस्ट आहे ना, त्याची जेवढी लयांगावर कमांड जास्त, तेवढा तो समर्थ तबलावादक घेऊ शकतो. ही कॅन अफोर्ड. रविशंकर तबलावादकाचा हात बंद करून टाकत असत. बजाव तुमको कितना बजाना है. पण ही अट आहे, मी आत्ता जे वाजवलं तर त्याची कॉपी करायची नाही. त्यामुळे 3 प्रकारच्या संगती असतात. एक प्रकारची संगत म्हणजे काय नाही, मी तुम्हाला फॉलो करणं. हार्मोनियममध्ये नसतं का, गवयाच्या हार्मोनियम असतं. गवयाने जर पंचम लावला असेल
तर हार्मोनियम वाजक जो दैवत पण लागतो त्या रागात, म्हणून त्याने अगोदर लावला. आणि असतात काही साथीदार ते लावतात, पण माय जॉब इज टू कॉपी and to support you. My role is supportive role. My role is not exhibition. I am not an exhibitionist. I want to support your vocal music. त्यामुळे मी कंट्रोलमध्ये वाजवणार. दुसरे कलाकार असतात जे लयमध्ये गायक चांगले असतात, ते आणि दोन्ही पॅरलल जातात. त्याने लय सुरू केली. आमच्याकडे असे म्हणजे मुंबईचेच हे विनायकराव हांगरेकर, एस व्ही पटवर्धन बॉम्बे रेडिओला होते, किंवा आमचा एक गवई तिसरं जातीत गेला की दुसऱ्या मात्रेला हा तिसऱ्या जातीत लगेच वाजवायला सुरुवात करा. त्या दुसऱ्या मात्रेला जिथे गवयाने परत चतस्र जातीमध्ये सुरू केलं, त्याच्या दुसऱ्या मात्रेला हा चतस्रामध्ये यायचा. असा चिपकून कार्बन कॉफीसारखा जायचा लय. पण ते त्या गवयाला झेपलं पाहिजे ना. अल्टिमेटली मला जर असं घोडं दिलं तुम्ही की त्या घोड्यावर मी बसलं आणि ते जर लाथा मारायला लागलं, तर त्याची कमांड माझी घोड्यावरची अशी पाहिजे की ते घोड्याला कळलं पाहिजे की आता इथे आपल्याला लाथा मारून चालणार नाही. ते घोडं गरीब होऊन जातं. तर ते घोडेस्वार कसा आहे त्याच्यावरती ते घोड्याची करामत चालते. संगीतात हेच चालतं. आणि आता जे झालं आहे, आता हा एक प्रकारच झाला आहे. परवाचा एक कार्यक्रम असा होता, नीलाद्री कुमार आणि त्याच्याबरोबर 3 तबलावादक, 3 मोठे तबलावादक. म्हणजे आधी मी वाजवणार 5 मिनटं, मग मला ह्याला 2 मिनटं, त्याला 2 मिनटं. त्या तिघांचा परत एकमेकांशी काही संबंध नाही, कारण त्यांच्या परंपरा वेगळ्या आहेत. तो म्हणतो मला 2 मिनटं दिलेत नाही, ह्या तालामध्ये ह्या लयीत आता मला येता येते, मी वाजवतो. दुसरा येतो, तो वाजवतो. लोक उभे राहून टाळ्या वाजवल्या लोकांनी. हाऊसफुल झाला प्रोग्राम. माझी तक्रार पण नाही आहे, पण ह्या कार्यक्रमाला कोण जाईल? एक तर 30 टेस्ट असणारा जाईल, किंवा ज्याला टेस्टच नाही तो जाईल. बरोबर आहे का? हे 2च माणसं जातील त्या कार्यक्रमाला. मला ऐकायचं आहे काय? सतार ऐकायचे आहे. पण इट इज ऑल्सो द सेम म्युझिक विच अर्लियर रविशंकर इज टूक. म्युझिक वर्ड इज द सेम. तेच कळत नाही की कळत नाहीये, हीच तर एक मोठं म्हणजे शोक आहे मोठा. अ, तर मला शेवटचे 2 प्रश्न आहेत. पहिला म्हणजे ज्या मुलांना क्लासिकल शिकायचं आहे, किंवा ज्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलाने किंवा मुलीने क्लासिकल शिकावं, त्यांच्यासाठी उपदेशपद नाही, पण काही छोट्याशा युक्ती असतील जेणेकरून त्या मुलांना क्लासिकलची गोडी निर्माण होईल, या संबंधित काही सांगू शकाल? माझा अनुभव आहे, मी पाहिला आहे. आणि मी एक माझ्या माहितीप्रमाणे मी वेगवेगळ्या विद्यापीठातून आणि मुंबईत असे म्हणून एक 20 एक तरी मी वर्कशॉप्स केले. आणि त्या वर्कशॉपला लहान मुलं येते, त्यांचे पालक येत. तर मी सगळ्या ठिकाणी असं सांगितलं आहे की जेवढे तुम्ही तुमच्या मुलांच्या जसं जसं अभ्यासात लक्ष घालता की त्याचं मॅथ्स वीक आहे तर मला त्याला मॅथ्सला ट्युशन ठेवली पाहिजे, किंवा आईला मॅथ्स येता येतं, आईने रोज जवळ बसून त्याचं मॅथ्स घ्यायला पाहिजे, तसंच तबला समजायला पाहिजे. तुम्ही त्याला एक ट्युशन मास्तर ठेवला आहे आणि 1 तास त्याचं हे आहेत ना, हे स्पोर्ट्स हे आणि अमुक त्याच्यामध्ये 1 शनिवार तो जाईल त्या क्लासला. आणि आम्ही आमच्या मुलाला, आणि मग तो मुलगा आणि त्याचे आई वडील, तो आता 3ऱ्या परीक्षेला बसतोय. तर त्याला असं वाटतं की 3री MBBSची परीक्षा आणि 3री तबल्याची परीक्षा ह्याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. ती विद्या काय? ही विद्या ही परफॉर्मिंग आर्ट आहे. ह्या परीक्षा रिटन असतात. त्या रिटन परीक्षेमध्ये परफॉर्मिंग आर्टचं असेसमेंट कसं होऊ शकेल? त्यामुळे बहुतेक आईवडील हे टोटली अज्ञानी असतात त्यांच्या संगीत या विषयात. आपण दोष देणारच नाही त्यांना, आणि मी कौतुकच करीन पालकांचे. पण पालकांनी मी असं सांगितलं की तुम्हाला काही कळत नसलं ना तरी तो मुलगा प्रॅक्टिस करायला बसला, त्या 10 वर्षाच्या मुलाला सुद्धा ऑडियन्स हवा असतो. वा. हा, तो प्रॅक्टिस करायला बसला की आईने आईने तू असं कर ना, तू त्या स्वयंपाकघराच्या थोड्या कोपऱ्यात बस तिथे, मी स्वयंपाक करते पण मी तुझं ऐकते. हे अगदी कमीत कमी खरं म्हणजे आईने समोर बसायला पाहिजे.
तर ज्याच्या घरात म्हणजे असा मला एक प्रश्न उत्तर देत नाही की ज्याच्या घरात कोणी डॉक्टर नव्हतं त्याच्या मुलांनी डॉक्टरीला जायचंच नाही का, असं वगैरे काही नाही आहे. पण तबला ही कला आहे. आपण कला आणि विज्ञान ह्या दोन गोष्टी वेगळ्या करायला पाहिजे. तर कलेच्या संदर्भामध्ये आईवडिलांनी प्रचंड इंटरेस्ट घेतला पाहिजे. आणखी एक माझा संपूर्ण स्वतंत्र मुद्दा आहे, तो असा आहे की प्रत्येकाला, म्हाताऱ्या माणसाला सुद्धा कौतुक करून घ्यायचं असतं. आयुष्यभर कौतुक झालं, आता काय करणार, वय झालं नाही तरी त्याला आजोबा तुम्ही आता एवढं असून तुम्ही करता हा म्हटलं की मला कुठेतरी असं वाटतं की तर हे जे कौतुक आहे ना, हे तुम्ही मुलाचं करायलाच पाहिजे. आणि ते कौतुक नुसतं असं नाही करायचं. तर तुम्ही तुमच्या घरात त्या मुलांच्या आईवडिलांनी त्यांच्या घरात 1 महिन्यानी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी अशा 5-6 मुलांच्या गटाने एकत्र येऊन छोट्या कॉन्सर्ट्स आपल्या घरी करायच्या. आणि त्या कॉन्सर्टमध्ये माझा मुलगा 10 मिनिटं वाजवेल, पुढच्या कॉन्सर्टमध्ये त्या दुसऱ्या पालकाचा मुलगा 10 मिनिटं वाजवेल. त्याला परफॉर्मन्स ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करायची, वाट नाही बघायची की कुणीतरी आमच्या मुलाला बोलत. माझ्या वडिलांचं किंवा माझ्या आजोबांचं जन्मदिवस आहे, त्या निमित्ताने आपण पार्टी करतो की नाही, तशी छोटीशी चहा कॉफी आणि एखादं काहीतरी करा आणि 7-8-10 लोक येतील. त्या मुलांचं वादन दर महिन्याला त्याला वाजवायची संधी घरगुती उपलब्ध करून द्यायची. त्याच्यामध्ये पब्लिकमध्ये त्याचं ॲप्रिसिएशन झालं पाहिजे. त्याने तो मुलगा एवढा इन्स्पायर होतो. माझं असं अनुभव आहे की जी मुलं कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात त्या मुलांच्या घरातलं वातावरण 1 महिना अगोदर बदललेलं असतं. माझा मुलगा स्पर्धेत वाजवणार, अरे तू बस रे, स्पर्धेत वाजवणार आहेस, मी बसते ऐकायला. वडील बसतात, आजोबा बसतात, अमकं तमकं घरामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं की त्या मुलाला रियाज करायची. त्या मुलाला कॉन्फिडन्स पण नाही नाही मुख्य धातिटं काय, त्याला काय अर्थ, त्याला धातिटेचा अर्थ हा पुढे 5-6 वर्षांनी कळणार आहे. पण धातिटं त्याला आत्ता धातिटं काय ते मेकॅनिकल आहे. मग ते कौतुकाने करा, तू वाजव धातिटं. तुझ्या बोटात हा नाद चांगला आला पाहिजे, लय चांगली आली पाहिजे. पण त्याचा अर्थ वगैरे तुला कळेल आपोआप, तू ज्या वेळेला मोठा होशील ना त्यावेळेस ते कायद्याच्या फ्रेजमधली आरंभाची फ्रेज आहे. दॅट वॉज व्हेरी इन्साइटफुल. ॲक्च्युली बोलण्यासारखं बरंच काही आहे आणि म्हणजे आपण लाईक भरपूर वेळ गप्पा मारू शकतो, पण जस्ट वेळेचं भान ठेवता मला एक तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे जो अगदी म्हणजे माझ्यासाठीच आहे, की मी जेव्हा कॉन्सर्ट्सना जातो किंवा माझ्यासारखे काही क्लासिकल कडे थोडंसं इन्क्लिनेशन असणारे जे लोक कॉन्सर्ट्सला जातात, बैठकीला जातात, त्यांनी म्हणजे काय विचार करून जावा आणि कसं ते संगीत आत्मसात करावं? तर तुम्हाला ऐकताना ज्याला संगीत चांगलं समजतं त्याच्याबरोबर ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारता येतील. ऐकून ऐकून तुमचे कान डिसिप्लिन कदाचित होतील, चांगलं ऐकत असाल तर डिसिप्लिन होतील, आणि नाहीतर प्रेज्युडायसिस पण निर्माण होऊ शकतील. की हे चांगलं नाही, हे चांगलं नाही. पण हे चांगलं का नाही आहे किंवा हे चांगलं का आहे, रोज वेगवेगळं ऐकण्यापेक्षा एखादा आवडलेल्या कलाकाराची एक कृती तुम्ही दर 4 दिवसांनी 8 दिवसांनी लावत चला. म्हणजे तो राग आणि ती आलापी या सगळ्या गोष्टी हळूहळू तुम्हाला दुसऱ्या वेळेला, तिसऱ्या वेळेला अधिक चांगल्या समजायला लागतात. की तुम्ही सकाळी पेपर वाचता आणि तुमची ऑफिसला जायची घाई असते, पण तरी तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया केव्हा तरी चालतात 10 मिनटं, शेविंग करता आणि आंघोळ करता. त्यावेळेला रविशंकर, हरिप्रसाद एक रेकॉर्ड शिडी लावायची आणि पेपर वाचा पेपर. पण तो हरिप्रसादची फ्लूट आणि तोच राग वाजून द्या 2दा 4दा,
त्या वेळात तुम्ही दाढी करताना दुसरं काय करता, पण त्या वेळात जर तुम्हाला भूप रागाचे किंवा कुठल्या तरी रागाचे हरिप्रसादचे जे सूर हे झाले, मी तबल्याच्या लोकांना सांगतो, तुम्ही काही नाही, मुलाला कळो न कळो झाकीर हुसेनची एक कॅसेट लावायची. त्याला झाकीर हुसेनचा नाद जो आहे ना ताचा, तो जरी त्याच्या कानामध्ये त्या मुलाच्या झाला तर माझा तो ता तसा यायला पाहिजे असं त्या मुलाला हळूहळू वाटेल. त्यामुळे कानावर स्वेच्छेने अनिच्छेने कसंही ते कानावर पडलं पाहिजे, तो संस्कार झाला पाहिजे. तो संस्कार झाला पाहिजे. आणि तो संस्कार हळूहळू आपल्याला आवडायला लागतो. तो संस्कार असेल तर तो आपल्याला आवडायला लागतो. जाणकाराच्या सहवासाने मैफिलीत ऐकायचं, एक लक्षात ठेवा. आणि तो खरा जाणकार पाहिजे. हे नुसतं फक्त मालकौस हा वेगळा, ह्याचं नाव मालकौस इज नॉट ॲडिक्वेट. तो काय करतोय असा जर तुम्हाला एखादा मिळाला, तो जे गात असेल तो ताल तुम्हाला कळला पाहिजे, तो ताल तुम्ही शिकला पाहिजे, तो ताल तुम्हाला कळला पाहिजे. आणि तुम्हाला हाताने शक्य झालं तर रिदम देता आला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीतातली सम तुम्हाला अँटिसिपेट करता आली पाहिजे. कारण सर्वोच्च आनंद समेचा आहे. सगळे झाले, ताण झाली, आलापी झाली किंवा काय झालं, आणि त्यानंतर तो मुखडा घेऊन समेला येतो. ते समेला येणं हा क्लायमॅक्स पॉईंट असतो. आणि तो क्लायमॅक्स पॉईंट रिपीटेडली आफ्टर 1 आवर्तन, 2 आवर्तन, 4 आवर्तनानंतर तो क्लायमॅक्स पॉईंट येत असतो. देन यू गो अगेन अवे फ्रॉम क्लायमॅक्स पॉईंट अँड देन यू गो. तर तुम्हाला तो क्लायमॅक्स पॉईंट अँटिसिपेट करता आला आणि त्याप्रमाणे जर तिथे सम आली, खरं सांगतो तुम्हाला एवढा आनंद मिळतो. अरे मला सम, तर समेला आल्यानंतर आनंद होणं तो वेगळा असतो. द जेन्युइन आर्टिस्ट should continue to grow, and the good listeners should also continue to grow in their understanding capacity of improvised music. Wow. Thanks a lot, Kaka. This was one of the most satisfying interviews I've done. Stay tuned for more Gyan on Audio Gyan next week. Till then, bye.